श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. हे स्वामी राया वचन हे तुझे गाठीशी, हे स्वामी राया वचन हे तुझे गाठीशी, तू माझ्या सदैव पाठीशी, तू माझ्या सदैव पाठीशी. मिळू दे नित्य मला तुझा संग, मिळू दे मला नित्य तुझा संग, स्वामी मला फक्त आणि फक्त तुझाच छंद, स्वामी मला फक्त आणि फक्त तुझाच छंद. स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजचा दिवस हा गोडच जाणार आहे आणि इथून पुढे आपलं जे आयुष्य आपल्यासमोर वाढून ठेवलं आहे ना, ते देखील सुखातच जाणार आहे. त्याचा शेवट हा गोडच होणार आहे. या एका वाक्यावर विश्वास ठेवा आणि आजचा स्वामी संदेश ऐकून घ्या. स्वामी भक्त हो, हा स्वामी संदेश तुमच्यासमोर आला म्हणजे हा फक्त केवळ योगायोग नव्हे, तर स्वामींनी जाणून बुजून आखलेली योजना आहे. स्वामींनी तुमची निवड केलेली आहे हा संदेश जाणून घेण्यासाठी. फक्त हा स्वामी संदेश पाठवण्याचं काम जरी स्वामींनी केलं असलं तरीही ते आचरणात आणण्याचं काम मात्र तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठीचा एक कुठलाही अंक निवडा. तुमच्यासमोर जे 3 अंक दिसत असतील त्यापैकी कुठलाही एक अंक निवडा आणि तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चला सुरुवात करूया. आता तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश सांगायलाही सुरुवात करते. आता ज्यांनी 101 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे बाळा, नातं हे सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं. नातं हे सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्याही सांगण्याने ते तुटणारं नसावं, कोणाच्याही सांगण्याने ते तुटणारं नसावं. विश्वासाने अगदी भरलेलं असावं, विश्वासाने अगदी भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं, संकटकाळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं कधीही नसावं, आनंदाच्या वेळी मात्र जळणारं कधीही नसावं. शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असंच असावं, नातं हे असंच असावं. मानसिक शांती असेल तर सर्व काही गोड वाटतं, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. मानसिक शांती असेल तर सर्व काही गोडच वाटतं, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ते टोचायलाच लागतं. म्हणून मानसिक शांती महत्त्वाची आणि मानसिक शांतता हवी असेल तर आपल्या आजूबाजूची जी लोक आहे ती कशी आहे हे देखील महत्त्वाचं असतं. प्रवासाचा आनंद जर तुला घ्यायचा असेल ना तर तू सोबत सामान कमी ठेव. प्रवासाचा आनंद जर तुला घ्यायचा असेल ना तर सोबत सामान कमी ठेव आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर मात्र अपेक्षा कमी ठेव. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर लोकांकडून अपेक्षा कमी ठेव. आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, झुका तितकंच जितकं बरोबर आहे, जितकं झुकणं गरजेचं आहे. झुका तितकंच जितकं बरोबर आहे आणि जितकं झुकणं गरजेचं आहे. विनाकारण झुकण्याने सुद्धा दुसऱ्यांपुढे आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. कारण कधी कधी गरजेपेक्षा खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा दिलेली इज्जत काही लोकांना पचवताच येत नाही. आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला मोजकेच पाहिजे पण जीवाभावाचे पाहिजे, मोजकेच पाहिजे पण जीवाभावाचे पाहिजे. आणि हे आयुष्य जगताना तुझ्या जीवाभावाचं कोण आहे हे ओळखायला शिक. या उलट कुणी नसलं तरीही आमचा हात मात्र कायम तुझ्यासाठी असणार आहे. तुझा हात आमच्या हातात दे आणि मग आम्ही तुला नेहमीच सांगू की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे 201 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, दिवा आणि वात आपापल्या जागी असतात, दिवा आणि वात आपापल्या जागीच असतात. आग तर कोणी दुसरेच लावत असतात, आग तर कोणी दुसरेच लावत असतात. कारण रामायणामधील शूर्पणखेचा शेवटी कुठेच उल्लेख झालेला नाही. शूर्पणखा रामायण संपलं पण कुठेही परत दिसली नाही. एवढंच काय, तिचे सख्खे भाऊ जेव्हा मरण पावले तेव्हाही ती त्या ठिकाणी दिसली नाही.
बघायला गेलं तर रामायणाचं मूळ कारण ही शूर्पणखाच होती. यावरून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की भांडण आणि आग लावणारे त्यांचं काम करून मोकळे होतात, पण ज्यांच्यामध्ये अशी लोक भांडणं लावून जातात त्यांचा मात्र सर्वनाश होतो. म्हणून अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे. कारण वेळ निघून गेल्यावर कळतं जपलं असतं तर तुटलं नसतं. मग ती वस्तू असू द्या किंवा नातं असू द्या. अरे, परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं, वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय कोणीही शिकवू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकवतात ना, तेव्हा तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात. आणि हो, जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा मात्र कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. ह्या एका गोष्टीवर विश्वास ठेवा आणि स्वामींचा धावा घ्या. स्वामी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. कारण स्वामी आपल्या भक्तांना एकच सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 501 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की कोण आपल्याशी कसं वागतं हे आपल्या हातात नसतं. कोण आपल्याला काय बोलणार आहे हे देखील आपल्या हातात नसतं. पण त्यांच्या वागण्या बोलण्याचा आपण आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. आणि हो, जी वाईट गोष्ट तुला पटतच नाही ती वेळेवर बोलायला शिक. फक्त कुणाला तरी वाईट वाटेल, कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील म्हणून त्या वाईट गोष्टींचाही स्वीकार करणं हा स्वतःवर केलेला अन्याय आहे. आणि हो, कुणी ढकलून देईपर्यंत कुणाच्या दारात अजिबात उभा राहू नको. कुणाच्या दारातच काय, पण कुणाच्या आयुष्यातही थांबू नको. अरे, तुझे पाय खेचणाऱ्यांना डोळ्यात डोळे घालून सांग की तुझा हात आम्ही पकडला आहे. आणि ज्याचा हात आम्ही पकडतो त्याचं कुणीही वाकडं करू शकत नाही. अरे, आयुष्यात होणाऱ्या त्रासाला तू कधी कंटाळू नकोस. उलट अशा त्रासामध्येही एका गोष्टीचा तू गर्व बाळग की तुला त्रास सहन करणाऱ्यांमध्ये ठेवलेला आहे, तुला त्रास देणाऱ्यांमध्ये ठेवलेलं नाही. आणि हीच तुझी सगळ्यात मोठी ताकद आहे. जीवनाच्या गर्दीत मिसळायचंय तुला. जगण्याच्या शर्यतीत देखील घुसायचं आहे तुला. तरीही आमचं नाव घेऊन मोठी स्वप्न बाळग उराशी. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आम्ही आहोत सदैव पाठीशी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, स्वामींनी 3ही संदेशमध्ये आपल्याला एकच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे कर्म चांगले करा, तुमची वर्तणूक चांगली ठेवा. आम्ही तुमची साथ कधीही सोडणार नाही. कुणी तुमच्या पाठीमागे असू द्या नसू द्या, पण आम्ही मात्र सदैव एका कवचाप्रमाणे तुमचं रक्षण करणार आहोत. फक्त तुम्ही तुमचा जो मार्ग आहे तो योग्य ठेवा. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवरचे असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर रोजच नवनवीन स्वामी संदेश येत असतात. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.